नमस्कार मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत, तुम्ही जर रजिस्ट्री केली असेल किंवा तुम्ही फेरवडला असेल कुठलाही, म्हणजे तुमच्या विहिरीचा काही असो, शेतीविषयी काही तलाठी कार्यालयातून तुमचा फेरवडला असेल, तर तुम्हाला एक सूचना फलक म्हणजे जसं तुमच्या ग्रामपंचायतमध्ये काही सूचना द्यायची असेल किंवा कोणाला काही आक्षेप घ्यायचा आहे, त्याच्यासाठी सूचना दिलेली असते. कुठल्याही सरकारी काम करण्यासाठी 15 दिवसाची सूचना अगोदर दिलेली असते. तशाच प्रकारे तलाठी कार्यालयाच्या सुद्धा एक सूचना तुमचा जो पेरा असतो सूचना बोर्ड फलकावर देण्यात येतो. ती साईट पहिल्यापासूनच अस्तित्वात आहे, परंतु आता थोडेसे बदल झालेले आहेत. तर ते कसे बदल आहे, ती साईट कुठली आहे, हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर तुम्ही बघत आहात सोमीनाथ अनफिल्टर युट्यूब चॅनल. तर मी सोमीनाथ गोरे. तर आजच्या आपल्या या युट्यूब चॅनलवर जर पहिले आले असाल, नवीन असाल, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि सोबतचे बेल आयकॉनचे बटन सुद्धा दाबून ठेवा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर असे क्रोमच्या क्रोमवर यायचं आहे, तर गुगलमध्ये आज 712 टाकायचं आहे. 712 टाकल्याच्या नंतर जी पहिली साईट येईल, महाभूलेख 2.0 व्हर्जन, या साईटवर क्लिक करून घ्यायचं आहे. तर असं क्लिक केल्याच्या नंतर पहिले साईटला महाभूलेख जी वेबसाईट आहे तिला क्लिक करून घेतल्यानंतर महाभूलेख डॉट महाभूमी ही अशा प्रकारे वेबसाईट आहे. तर ही वेबसाईट ओपन झाल्याच्या नंतर नवीन इंटरफेस म्हणजे 2.0 ची जी वेबसाईट आहे त्याचा अशा प्रकारे इंटरफेस असणार आहे. तर तुम्ही इथे या वेबसाईटवर सातबारे सुद्धा बघू शकता फ्री, पण ते ऑफिशियली कामासाठी म्हणजे शासकीय कामासाठी कुठेही चालत नाही. फक्त तुम्ही ती माहिती म्हणून बघू शकता. तर एकूण जमीन दाखला सुद्धा बघू शकता. तर अशा प्रकारे. तर आता आपल्याला बघायचं आहे आपले शेअर कुठे लागतात. तर हे बघा, इथे वेबसाईटवर आपली चावडी नावाचा ऑप्शन आहे. तर आपली चावडी नावाचा ऑप्शन ओपन झाल्याच्या नंतर अशा प्रकारे युजर इंटरफेस येईल, म्हणजे स्क्रीन अशा प्रकारे दिसेल तुम्हाला. तर तुमचा भाग कुठला आहे, काय आहे, हे या भागाने आहे DCS बघायचं आहे. म्हणजे ई पीक पाहणी जी असते शेतकऱ्यांची, ही सुद्धा आपण या विभागनिहाय सुद्धा बघू शकतो. तर आपल्याला बघायचं आहे तुमचा फेर लावलेला. तर आपण बघूया, जिल्हा निवडूया छत्रपती संभाजीनगर, बरोबर. छत्रपती संभाजीनगर निवडला तर आपण त्याच्यामध्ये सिल्लोड गाव घेऊया. सिल्लोड गाव घेतल्यानंतर आपलं गाव निवडायचं आहे. तर गाव घेऊया काय गाव. तर अशा प्रकारे हा कॅप्चा टाकून घ्यायचा आहे. कॅप्चा टाकून झाल्यानंतर अशा प्रकारे तुमचे फेर ओपन होतील. गावात जेवढेही फेर लावलेले असतील हे सर्व या वेबसाईटवर दिसतील तुम्हाला. तर अशा प्रकारे तुम्ही आपली चावडी वर आपले जे प्रलंबित तलाठी कार्यालयामध्ये जे फेर आहेत ते बरोबर आहे का, नाव चुकीचं आहे का, हे सर्व या फेरवर बघू शकतो. तर हे कॉन्फिडेन्शियल असल्या कारणाने हे मी पुढे ओपन करू शकत नाही. तर अशा प्रकारे तुमचे ई फेअर कार्ड तुम्ही बघू शकता. तर तुम्ही जर आपल्या चॅनलवर इथपर्यंत आले असाल, अजूनही सबस्क्राईब केले नसेल, तर सबस्क्राईब करून ठेवा. तर धन्यवाद मित्रांनो.